आज स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य उपोषणाला बसले आहे। इतकी भयानक शोकांतिका आहे ही महाराष्ट्रासाठी की ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा, स्वतःच्या घरच्यांचा, सगळ्यांचा त्याग करून रक्ताचं पाणी केलं, त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांना आज रस्त्यावर उतरावं लागतंय। खरंच हे मुर्दार सरकार काय करतंय आणि खरंच सरकारचं डोकं ठिकाणार आहे का? 28 ऑगस्ट 2024 चा जो GR आहे तो सरकारने तात्काळ रद्द करावा। बसलेली त्याच्यामुळे या सगळ्या पाल्यांच्या नोकऱ्या करतात। 28 ऑगस्ट 2024 चा जो GR काढलेला आहे तो अत्यंत घाईघाईने घेतलेला निर्णय आहे असे मला वाटते आणि त्या निर्णयानुसार त्यांनी तो निर्णय रद्द करून जे 5000 स्वातंत्र्य सैनिक मुलं घरी बसतील आता त्यांना परत कामावर रुजू करावं व त्यांनी त्यांचा विचार करावा। बाबा बसा सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान। आज स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य उपोषणाला बसले आहे। इतकी भयानक शोकांतिका आहे ही महाराष्ट्रासाठी की ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा, स्वतःच्या घरच्यांचा, सगळ्यांचा त्याग करून रक्ताचं पाणी केलं, त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांना आज रस्त्यावर उतरावं लागतंय। खरंच हे मुर्दार सरकार काय करतंय आणि खरंच सरकारचं डोकं ठिकाणार आहे का? 28 ऑगस्ट 2024 चा जो GR आहे तो सरकारने तात्काळ रद्द करावा। त्यानंतर थेट नोकरी देता येत नाही असं सरकार म्हटलं, बरोबर आहे, ते कारण त्यांनी लावलं। शासकीय जे अधिकारी आहे कुबाट असणारे त्या अधिकाऱ्याने सांगितलं की थेट नोकरी देता येत नाही। मग साहेब मला सांगा, 11 सप्टेंबर 2024 चा क्रीडा विभागाच्या GR नुसार तुम्ही 90 लोकांना थेट भरती केलं, तेव्हा तुमचे नियम कुठे गेले होते? म्हणजे तुम्ही हे जाणीवपूर्वक करत आहात का? तिसरा प्रश्न असा आहे की जे काही स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य लागायचे राहिले आहेत नोकरीमध्ये, ज्यांचे वय संपत आले, त्यांनाही तुम्ही तात्काळ नोकरी द्यावी ही अशी विनंती आहे। आणि जर सरकारने किंवा मुख्यमंत्री साहेबांनी किंवा शासनातल्या सरकारी अधिकाऱ्यांनी यांनी जर हा निर्णय लवकरात लवकर GR रद्द केला नाही तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार नाही का? तर स्वातंत्र्य सैनिकांना आज त्यांच्या पाल्यांना रस्त्यावर उतरायची वेळ येते, तुम्ही त्यांचा मजाक उडवतायत का? जर असं झालं तर हे सगळे स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रध्वज फडकू देणार नाही, तर तात्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा GR रद्द करावा ही त्यांना नम्र विनंती आहे। आणि हे लोकशाही मार्गानेच करणार आहेत। आणि जर संविधान म्हणतंय ना, ज्या संविधानासाठी, ज्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ही लोक लढली, त्याच लोकांना जर तुम्ही रस्त्यावर उतरायला भाग पाडताय तर तुमचं सरकार सुद्धा पुढच्या वेळी येणार नाही। तुम्ही लाडकी बहीण काढा तर अमुक तमुक फालतू योजना काढा, तुम्ही किती योजना काढल्या तर तुम्ही येऊ शकणार नाही। तुम्ही अशा लोकांचा तळटाळ घेऊ नका। तुम्हाला तात्काळ हा GR रद्द करावा लागणार आहे। तुम्हाला 3 दिवसांमध्ये 17 सप्टेंबर पर्यंत हा निर्णय घेतला तर ठीक आहे, नाहीतर हे आंदोलन आम्ही सगळे महाराष्ट्रातले नागरिक हे आंदोलन महाराष्ट्रभर करणार। माझं नाव ॲडव्होकेट सुवर्णा मोहिते। पहिली मागणी ही आहे की जे परवा 28 तारखेच्या ह्याला 28 ऑगस्ट तारखेला जे ऑगस्टला जे नोकरी असले जे माणसं होते त्यांना कमी केलं। स्वातंत्र्य सैनिक या ठिकाणी आता आलेले कमी 28 ऑगस्टला जो GR काढलाय, जे नोकरीवर कायम होते, काही लोकांना 18 वर्षाला नोकरीवर आहेत त्यांना काढलंय, हे डोळे झाकून बसलं काय सरकार? कसं केलंय कसं? हा दुर्दैवाचा भाग आहे। अहो, लहान लहान लेकरं आहेत, त्यांच्या घरचे कुटुंब आहेत, त्यांची हाल इतकी वाईट आहे, ते काही लोक राहतील की नाही शंका आहे अशी अवस्था। तर तो GR काढून ते सगळ्यांना अगोदर घ्यावं आणि जे उर्वरित जे लोक आहेत, अजून सर्व स्वातंत्र्य सैनिक जे उर्वरित लोक आहेत
सैनिकांचे, त्या लोकांना सगळ्याला प्राधान्यपूर्वक नोकरी सामावून घ्यावं त्याच्या शिक्षणाच्या दर्जाप्रमाणे. परंतु अगोदर हे 5,000 लोक अगोदर घ्या, मग आमचा विचार नंतर करा. सर मी उपोषण करताच आहे, मी स्वतः उपोषणाला बसलेली. त्याच्यामुळे या सगळ्या पाल्यांच्या नोकऱ्यांकरतात 28 ऑगस्ट 2024चा जो GR काढलेला आहे तो अत्यंत घाईघाईने घेतलेला निर्णय आहे असे मला वाटते. आणि त्या निर्णयानुसार त्यांनी तो निर्णय रद्द करून जे 5,000 स्वातंत्र्य सैनिक मुलं घरी बसतील आता त्यांना परत कामावर रुजू करावं व त्यांनी त्यांचा विचार करावा. मागणी दादांनी सांगितली ते आणि त्याच मागण्या आहेत आमच्या. आणि 2022ला जे आमचे स्वातंत्र्य सैनिक उपोषणला बसले होते इथे 2022ला मला वाटतं सप्टेंबर महिन्यातच 29 सप्टेंबरला त्याची पूर्तता करावी. त्या संदर्भात निवेदन देऊन झालेले, बोलणे झालेले आहे, सरकारशी बैठकी झालेल्या आहेत. प्रत्यक्षात शोभा अमरसिंग राज. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.